सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक केस स्टडी बघूया. अजिंक्यची नोकरी. त्या अजिंक्यची थोडीशी कहाणी किंवा हिस्ट्री अशी होती की चांगला IT मधला इंजिनियर होता, चांगल्या कंपनीत नोकरी होती. पण जे IT मध्ये नेहमी होताना दिसतं तसंच अजिंक्यच्या बाबतीतही झालं. अजिंक्यला ले ऑफ मिळाला, म्हणजे थोडक्यात त्याला फायर केलं गेलं, कामावरून काढून टाकलं गेलं. ह्याच्यात अजिंक्यचा दोष कुठलाच नव्हता, फक्त कंपनीला आता अजिंक्यची गरज नव्हती इतकंच. आता अजिंक्यला त्याचं फारसं वाटलं नाही. आपण इंजिनियर आहोत, एका चांगल्या कंपनीत काही वर्ष काम केले, चांगला स्किल सेट आहे, आपल्याला लगेच नोकरी मिळेल, फार काय थांबायला लागणार नाही, अशी त्याची अटकळ होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. 3-4 महिने खूप प्रयत्न केले, अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण कुठंच काही क्लिक झालं नाही. गेल्या महिन्यात, म्हणजे ही घटना आहे ॲक्च्युली जुनी, पण माझ्याकडे जेव्हा अजिंक्य आला त्याच्या आधीच 1 महिना दीड महिना असेल कदाचित, अजिंक्यने एक इंटरव्ह्यू दिला होता. तो इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता. या खेपेला हे क्लिक होईल, इथं आपल्याला नोकरी मिळेल अशी अजिंक्यला खूप मोठी आशा होती, अपेक्षा होती. परंतु या खेपेलाही तसंच काहीतरी झालं. इंटरव्ह्यू देऊन महिना दीड महिना झाला, काहीच खबर बात नाही. म्हणजे ही संधी गेली असं अजिंक्यला वाटलं. मोठा निराश झाला, अगदी आर्थिक झाला. आणि तशा अवस्थेत तो माझ्याकडे आला आणि त्यानं हा प्रश्न विचारला की ही नोकरी मला मिळेल का? म्हणजे ज्या नोकरीसाठी त्यानं इंटरव्ह्यू दिला होता, त्याला खूप अशा अपेक्षा होत्या, ती नोकरी मला मिळेल का? असा त्याचा प्रश्न होता. हा अजिंक्यचा प्रश्न जेव्हा मला पूर्णपणे समजला, त्या क्षणाची एक होरारी पत्रिका, म्हणजे त्या क्षणाचा टाईम चार्ट आपण म्हणतो, तो मी तयार केला. तो आपल्यासमोर आहे. त्या चार्टचा डेटा अजिंक्यची जॉब होरारी 20 फेब्रुवारी 2025, मागच्या वर्षीची घटना ही. संध्याकाळचे 6:43 आणि 32 सेकंद आणि पुणे हे ठिकाण. पत्रिका सायनमधली आहे आणि हाऊसिंग जे आपण म्हणतो भावसाधन, ते रेजिओ मोंटॅनस या पद्धतीचं आहे. तर चला तर या होरारी चार्टच्या माध्यमातून अजिंक्यला ही नोकरी मिळणार का नाही ते तपासू. प्रश्न विचारला आहे अजिंक्यनी, म्हणजे अजिंक्य हा आपला प्रश्नकर्ता आहे. प्रश्नकर्ता हा नेहमीच लग्नस्थानावरून बघतो. त्यामुळे लग्नावरती कुठली राशी आहे, त्या राशीचा जो कोणी स्वामी असेल, म्हणजेच लग्नेश, हा अजिंक्यचं प्रतिनिधित्व करेल. जर लग्नात इतर कोणते ग्रह असतील तर ते देखील अजिंक्यचे प्रतिनिधी होऊ शकतात. आणि होरारीचा एक नियम जो आहे तो म्हणजे चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचं प्रतिनिधित्व करतो. आता इथं या पत्रिकेत बघितलं तर कन्या लग्न आहे, म्हणजे लग्नेश बुध हा अजिंक्यचं प्रतिनिधित्व करेल. चंद्र तर आहेच. लग्नात इतर कोणतेही ग्रह नाहीत, म्हणजे केतू आहे, पण राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा प्रतिनिधी म्हणून कधीच विचार केला जात नाही. म्हणजे बुध आणि चंद्र हे दोघेच अजिंक्यचे प्रतिनिधी ठरतील. आता या प्रश्नाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे ती नोकरी. ती नोकरी आपण दशमस्थानावरून बघतो, त्यामुळं दशमेश आणि दशमातले ग्रह या नोकरीचे प्रतिनिधी होतील. आता इथं दशमावरती मिथुन रास आहे, जी बुधाची आहे. पण दशमेश बुध आता या नोकरीचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही, कारण तो आधीच अजिंक्यचं म्हणजे जातकाचं प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळं दशमातला जो एकमेव ग्रह आहे गुरु, तो या नोकरीचं प्रतिनिधित्व करेल. आता ही जर नोकरी अजिंक्यला मिळायची असेल तर नोकरीचा प्रतिनिधी आणि अजिंक्यचा प्रतिनिधी यांच्यामध्ये एक योग व्हायला पाहिजे. तर तसं तो होतो का हे आपण आता बघू. तर पत्रिकेकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की बुध आणि गुरु
यांच्यामध्ये अगदी म्हणजे अवघ्या 31 आर्क मिनिटांमध्ये हा योग पूर्ण होणार आहे. म्हणजे नोकरीचा प्रतिनिधी गुरु आणि जातकाचा प्रतिनिधी बुध यांच्यात योग होतो. म्हणजे थोडक्यात नोकरी मिळते असाही अर्थ होऊ शकतो. आणखीन जर नीट बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की जातकाचा दुसरा प्रतिनिधी जो चंद्र आहे, तो चंद्र आणि गुरु यांच्यातही 11 अंशामध्ये प्रतियोग होतोय. म्हणजे आत्ता चंद्र 0 धनु राशीवरती आहे आणि गुरु 11 मिथुनेवरती आहे. म्हणजे चंद्र आणखीन 11 अंश पुढं सरकला की तो गुरुशी केंद्रयोग करेल. म्हणजे जातकाचे दोन्ही प्रतिनिधी नोकरीशी योग करत आहेत. याचा अर्थ असा होतो की ही नोकरी जातकाला मिळणार. आता हे केव्हा मिळणार हा पुढचा प्रश्न आहे. सामान्यतः कालनिर्णयासाठी आपण चंद्राची गती वापरतो, म्हणजे चंद्र वापरतो. आता चंद्राला गुरुशी केंद्रयोग करायला 11 अंशाचा प्रवास करायला लागेल. जर एफएमआरच्या हिशोबानं बघितलं तर चंद्र सरासरी एका दिवसात 11, 12, 13 अंश प्रवास करतो. म्हणजे अवघ्या एका दिवसात अजिंक्यला ही नोकरी मिळेल. म्हणजे ॲटलिस्ट नोकरी मिळाल्याची एखादी ईमेल किंवा फोन कॉल असंही असू शकेल. बऱ्याच वेळेला चंद्राच्या बाबतीत आपण किती अंश त्याला अंतर मोजायचे त्याच्यावरून एक टाईम स्केल ठरवतो. आता 11 अंश प्रवास करायचा आहे म्हणजे मग टाईम स्केल कसं होऊ शकतं. अगदी 11 सेकंद, 11 मिनिट, 11 तास, 11 दिवस, 11 आठवडे, 11 महिने, 11 वर्ष अशा पद्धतीचं हे स्केल मिळणार आहे. त्यातलं तास मिनिट तर सोडूनच द्या. दिवस आणि आठवडे हे शक्य आहे. 11 महिने काही शक्य होत नाही. कारण का तर नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिल्यानंतर पुढच्या वर्षी त्याचा निर्णय होईल असं काही नसतं. बऱ्याच वेळेला काही आठवडे, काही दिवस असंच त्याचं स्केल असतं. त्यामुळे 11 दिवस असू शकेल, 11 आठवडे असू शकेल, 11 तास देखील असू शकेल. कारण आपण बघितलं की चंद्र 11 अंश एका दिवसात काटू शकतो. त्यामुळे 11 तास ही सुद्धा एक शक्यता आहे, अगदी पुसटची का विना शक्यता आहे. मग आता ह्याच्यातलं काय घ्यायचं म्हणून मी जरा का वेगळ्या अंगानं या पत्रिकेवरती विचार सुरू केला. तो म्हणजे नोकरी काही झालं तरी एक प्रकारचा करार असतो, एक ॲग्रीमेंट असतं. आणि हे ॲग्रीमेंट जो नोकरी मागतो तो आणि जो नोकरी देतो तो एम्प्लॉयर यांच्यामध्ये होत असतं. आणि अपॉइंटमेंट लेटरमध्ये या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात. तुमचा पगार किती असेल, सेवा सुविधा कुठल्या असतील, तुमची ड्युटी काय, रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, कंपनीचं लोकेशन, ड्युटी आवर्स, अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख असतो. त्या एक प्रकारे नियम आणि अटीच असतात. आणि ते अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला दिलं जातं आणि त्याच्या एका कॉपीवरती तुमची सही घेऊन ती कंपनी ते आपल्यापाशी ठेवते. जेव्हा तुम्ही त्या अपॉइंटमेंट लेटरवरती सही करता त्यावरती एक प्रकारे तुम्ही आणि कंपनी एका प्रकारे करारात बांधले जाता. हा एक करार आहे. तर सर्व प्रकारचे करार ते लेखी असू देत किंवा तोंडी असू देत, ज्याला वायदा म्हणतो ते, हे सगळेच पत्रिकेतल्या 3य स्थानावरून बघतात. तर मग हा जातकाला जर नोकरी मिळणार असेल तर हा करार होणार. म्हणजे अपॉइंटमेंट लेटर येणार, त्याच्यावरती अजिंक्य सही करणार, म्हणजे करार एक्झिक्यूट होईल. तर करारच्या दृष्टीने जर पत्रिका बघायचं ठरवलं तर 3य स्थानावर मंगळाची वृश्चिक रास आहे. म्हणजे मंगळ हा कराराचा प्रतिनिधी होऊ शकतो. या स्थानात चंद्र देखील आहे, पण आता तो जातकाचा प्रतिनिधी असल्यामुळं एकटा 3य मंगळ कराराचं प्रतिनिधित्व करेल. मंगळ लाभात 17 अंशावरती आहे. तुम्ही जर पत्रिका बघितलीत तर मंगळाची स्थिती तुमच्यासमोर आहे. आता जर अजिंक्य असा कुठला करार करणार असेल तर अजिंक्यचा प्रतिनिधी आणि हा कराराचा प्रतिनिधी यांच्यात योग व्हायला पाहिजेत. आता करारामध्ये कंपनी देखील इन्व्हॉल्व आहे, परंतु आता आपण फक्त अजिंक्यच्या बाजूने विचार करतोय. कारण अजिंक्यनं सही केल्याशिवाय तो करार पूर्णत्वास जाणार नाही. जेव्हा अपॉइंटमेंट लेटर अजिंक्यच्या हातात ठेवलं जातं तेव्हा कंपनीने ऑलरेडी ते स्वीकारलेलं आहे. फक्त आता अजिंक्यनं सही करायची बाकी आहे. त्यामुळे अजिंक्य आणि करार हे आपल्या दृष्टीने आता सध्या महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात अजिंक्यचा प्रतिनिधी बुध आहे, चंद्र आहे तो आणि मंगळ यांच्यामध्ये जर काही योग होत असतील
तर ही नोकरी अजिंक्यला मिळणार ह्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. तर त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हा बुध जो अजिंक्यचं प्रतिनिधित्व करतोय तो आणि मंगळ जो कराराचं प्रतिनिधित्व करतोय ह्यांच्यामध्ये अगदी छानसा नवपंचम योग होतोय फक्त 6 अंशात. ठीक आहे. पत्रिका बघत असताना मला आणखीन एक इंटरेस्टिंग बाब दिसली, ती म्हणजे जातकाचा प्रतिनिधित्व जो चंद्र आहे तो आणि फॉर्च्युना म्हणजे पार्ट ऑफ फॉर्च्यून जो म्हणतात, तो तुमचं नशीब उजळलं किंवा चांगली गोष्ट घडली या अर्थानं सूचक आहे. त्या अक्षरशः 6 अंशात त्यांच्यामध्ये युती होणार आहे फक्त 6 अंशात. आणि फार इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की बुध आणि मंगळ म्हणजे करार ह्यांच्यातला योग ही 6 अंशात होतो आहे आणि चंद्र म्हणजे अजिंक्य आणि पार्ट ऑफ फॉर्च्यून ह्यांच्यातलं योग ही अगदी तंतोतंत 6 अंशातच होतो आहे. म्हणजे या दोन्ही घटना एकाच वेळेला होणार आहेत. म्हणजे हा जो योग आहे हे 2 योग मला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं कसे योगायोग असतात बघा. त्यामुळे या 2 योगांनी अजिंक्यला ही नोकरी मिळणार या आपल्या पहिलं जे अनुमान केलं होतं त्याला बळकटी तर दिलीच, शिवाय काल निर्णयाचा तिढाही सोडवला. कारण आता हे 2 योग 6 अंशात असल्यामुळं काल निर्णय आपल्याला करणं फार सोपं आहे. त्यामुळे मी असा निश्चित काढला की प्रश्न विचारल्याच्या 6 दिवसात म्हणजे 25-26 फेब्रुवारीच्या आत बाहेर अजिंक्यला ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर मिळेल. अजिंक्य ही ऑफर अर्थातच स्वीकारेल आणि लगेचच म्हणजे प्रश्न विचारल्याच्या 11 दिवसाच्या आसपास म्हणजेच सोमवार 3 मार्चच्या आसपास अजिंक्य नोकरी जॉईन होईल. आता मी असं का लिहिलं, कारण प्रश्न विचारल्याच्या 6 दिवसात याचं कारण आहे चंद्र आणि पार्ट ऑफ फॉर्च्यून यांची बुधा आणि मंगळाचे जे योग आहेत ते एक्झॅक्ट 6 अंशावरत आहेत. त्यामुळं अपॉइंटमेंट लेटर मिळणं ही घटना 6व्या दिवशी व्हायला पाहिजे. आणि बरोबर 11 दिवसांनी जॉईन होईल असं का म्हटलं, कारण चंद्र आणि गुरु यांच्यातलं योग 11 अंशात होत आहे. आणि लॉजिकली जरी बघितलं तरी अजिंक्यला ही ऑफर बुधवार गुरुवार मिळणार आहे. अर्थात मध्ये फक्त एक शुक्रवार असणार आहे, त्या दिवशी त्याला कुणी जॉईन करून घेणार नाही. मग शनिवार रविवार 1 आणि 2 मार्चला शनिवार रविवार आहेत, ती त्या दिवशी कंपनीला सुट्टी असल्यामुळे अजिंक्य जॉईन होऊ शकणार नाही. त्यामुळे नजीकचा वर्किंग डे जो आहे तो सोमवारी 3 मार्चला असेल आणि अजिंक्य ताबडतोब जॉईन होईल. कारण अजिंक्य सध्या बेकार आहे, त्यामुळे त्याला कुठली नोटीस द्यायची आहे, कुणाला सांगायचं आहे, कुठले कलेक्ट करायचे असं काही करायची आवश्यकता नाही. बॅग उचलली निघाला, त्या पद्धतीनं तो लगेचच्या लगेचच जॉईन व्हायचा प्रयत्न करेल. त्यामुळे 3 मार्च सोमवारी तो बरोबर 11वा दिवस तो प्रश्न विचारल्याच्या त्या दिवशी हा प्राणी नोकरीला जॉईन होईल. आणि अक्षरशः तसंच झालं. म्हणजे मी सुद्धा खूप आश्चर्यचकित झालो, कारण होरारीमध्ये इतकी अचूकता फारशी मिळत नाही, सहसा मिळत नाही. बऱ्याच केसेसमध्ये हो नाही या पद्धतीचंच उत्तर मिळतं, परंतु या खेपेला चांगलंच कमालीचं यश मिळालं. बरोबर 24 तारखेला अजिंक्यला जॉब ऑफर मिळाली, 24 फेब्रुवारीला, आणि 3 मार्चला सोमवारी अजिंक्य सकाळी या नव्या नोकरीत रुजू झाला. तर अशी एक छानशी सुखद अशी केस स्टडी. धन्यवाद आणि शुभेच्छा.